आणि 2016 सालापासून मला प्रकर्षाने असं जाणवलं की पूर्ण गाथा वाचल्यावरती की तुकाराम महाराजांनी जी शिकवण दिली आहे ती इतकी उच्च दर्जाची आहे आणि ती फक्त मराठी माणसांनाच अवेलेबल आहे. तर ही जगातल्या लोकांना पण कळली पाहिजे की तुकाराम महाराजांना ती काय सांगितलं आहे, त्यांचे टीचिंग काय आहे, त्यांना आम्ही का थोर म्हणतो, त्यांना जगद्गुरू का म्हणतो. म्हणून मी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आता हे 3 खंड प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक खंडात 300 अभंगांचं भाषांतर आहे, म्हणजे 900 अभंग प्रकाशित झाले आहेत आणि टोटल 15 खंड येणार आहेत, कारण 4538 अभंग आहेत. हे तिन्ही खंड आणि ते चौथं पुस्तक जे आहे 52 लोकप्रिय अभंगांचं, पोलंडमध्ये ज्ञान नावाचा एक भक्त आहे, इंचगिरी महाराज संप्रदायातला पोलिश माणूस आहे, त्याच्याकडे प्रत्येक खंडाचे 10-10 प्रती दरवेळेला मी पाठवतो. त्याला मी एक्स्ट्रा 2 प्रती फ्री पाठवतो, 12-12 प्रती फ्री पाठवतो. ते फ्रान्सला घेऊन जातात. ब्रिटनी येथे नामसंकीर्तन सप्ताह होतो. अमेरिकेमध्ये 10-10 प्रती काही जणांना पाठवलेल्या आहेत. याशिवाय तामिळनाडूमध्ये मठ आहे, कड्यानल्लूर येथे एक तुकाराम गणपती महाराजांचा मठ आहे. तामिळियन लोकांना अभंगांचं प्रचंड वेड आणि प्रेम आहे. ते नमस्ते. डिजिटल प्रभातमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज तुकाराम बीज आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा निसर्गासंदर्भातला संदेश देणारे आपले तुकोबाराया, जे रांजले गांजले त्याशी म्हणावे आपुले असे माणुसकीचा संदेश देणारे आपले तुकोबाराया. आज त्यांचा वैकुंठ प्रवास सुरू झाला होता. आजचा दिवस हाच वैकुंठ प्रवासाचाच दिवस, म्हणजे आपण तुकाराम बीज म्हणून आपण त्याला ओळखतो. आज आपण तुकाराम महाराजांच्या बद्दल ज्या अभंग आहेत, गाथा आहेत, ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणारे आपले दीपक फडणीस यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्ते. आपले दैनिक प्रभातमध्ये, डिजिटल प्रभातमध्ये स्वागत. आपण तुमच्याबद्दल जरा आपल्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. हो, मी दीपक फडणीस, IIT दिल्ली केमिकल इंजिनियर 4 आणि संजीवन विद्यालय पाचगणीचा माजी विद्यार्थी. मी इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष काम केलं. कॉलेजमध्ये MIT कॉलेजला प्रोफेसर पण होतो. आणि 2016 सालापासून मला प्रकर्षाने असं जाणवलं की पूर्ण गाथा वाचल्यावरती की तुकाराम महाराजांनी जी शिकवण दिली आहे ती इतकी उच्च दर्जाची आहे आणि ती फक्त मराठी माणसांनाच अवेलेबल आहे. तर ही जगातल्या लोकांना पण कळली पाहिजे की तुकाराम महाराजांना ती काय सांगितलं आहे, त्यांचे टीचिंग काय आहे, त्यांना आम्ही का थोर म्हणतो, त्यांना जगद्गुरू का म्हणतो. म्हणून मी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. तुम्हाला इंग्लिशमध्येच ही तुकाराम भाषा आपण जगासमोर आणावी असं म्हणजे कोणता अनुभव आला की त्या अनुभवातून तुम्हाला वाटलं की नाही, हा तुकाराम महाराजांचे विचार जगासमोर गेले पाहिजेत? तेव्हा तुम्ही कोणत्या प्रेरणेनं प्रेरित होऊन ही तुकाराम गाथा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम सुरू केलं? मी MIT कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो आणि मी नेहमी बघायचो शाळेपासून की कुठलाही निबंध, कुठलीही कादंबरी मराठीतली, कुठलाही लेख तुका म्हणेशिवाय पूर्ण होत नाही. कारण इतकं विजडम तुकाराम महाराजांनी आपल्या रक्तात भिनवलं आहे. मराठी माणसाच्या रक्तात ज्ञानोबा तुकाराम हे भिनलेले आहेत, आमच्या साहित्यात भिनलेत, आमच्या शहाणपणात भिनले आहेत. मराठी माणसाचं मन जे समृद्ध झालं ते तुकाराम महाराजांच्या अभंगांनी, ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीने. आणि जगाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. त्यांना नुसतं एवढंच माहिती की तुकाराम महाराज ग्रेट होते, पण ग्रेट होते म्हणजे त्यांनी काय लिहिलं आहे, काय सांगितलं आहे. म्हणून मला आता त्यांचे कमीत कमी 50-100 अभंग तरी इंग्रजीत भाषांतर करून यूट्यूबवर पोस्ट करायचे होते, फेसबुकवर टाकायचे होते. आणि ती मी सुरुवात केली 2016 साली. आता मी पूर्ण गाथा ट्रान्सलेट करतो आहे. तुम्ही जी गाथा ट्रान्सलेट केली आहे, जे तुम्हीचं साहित्य तुम्ही प्रकाशित केलं आहे, हे किती राज्यांमध्ये व किती देशांमध्ये तुम्ही आत्तापर्यंत पोचवण्यात यशस्वी झालात? मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आता हे 3 खंड प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक खंडात 300 अभंगांचं भाषांतर आहे, म्हणजे 900 अभंग प्रकाशित झाले आहेत आणि टोटल 15 खंड येणार आहेत, कारण 4538 अभंग आहेत. हे तिन्ही खंड आणि ते चौथं पुस्तक जे आहे 52 लोकप्रिय अभंगांचं, पोलंडमध्ये ज्ञान नावाचा एक भक्त आहे, इंचगिरी महाराज संप्रदायातला पोलिश माणूस आहे, त्याच्याकडे
प्रत्येक खंडाची 10-10 प्रती दरवेळेला मी पाठवतो. त्याला मी एक्स्ट्रा 2 प्रती फ्री पाठवतो, 12-12 प्रती फ्री पाठवतो. ती फ्रान्सला घेऊन जातात. ब्रिटनी येथे नामसंकीर्तन सप्ताह होतो. अमेरिकेमध्ये 10-10 प्रती काही जणांना पाठवलेल्या आहेत. याशिवाय तामिळनाडूमध्ये मठ आहे, कड्यानल्लूर येथे एक तुकाराम गणपती महाराजांचा मठ आहे. तामिळियन लोकांना अभंगांचं प्रचंड वेड आणि प्रेम आहे. ते अतिशय खुश आहेत की आता आम्हाला तुकाराम महाराजांनी काय लिहिलं आहे ते वाचता येतं आहे इंग्रजीमध्ये. सिंगापूरला पुस्तकं गेलेली आहेत, ऑस्ट्रेलियाला गेलेली आहेत. तर जगात सगळीकडे तुकाराम महाराज आता त्यांच्या सगळ्यांच्या रक्तात भिनू शकतील, जसे आमच्या रक्तात भिनलेत. आमचं कुठलाही निबंध तुका म्हणेशिवाय पूर्ण होत नाही, कुठली कादंबरी कथा होत नाही. जगाला देखील ते वेळ लागेल जेव्हा तुकाराम गाथा संपूर्ण जगामध्ये रुजेल. त्याला अजून 10 वर्ष लागतील, पण ती रुजेल. आता तुम्ही पुस्तकाच्या गावाचं जे प्रकल्प कार्यालय आहे, ह्या पुस्तकांच्या गावाला तुम्ही ह्या तुमचे जे खंड आहेत ते तिन्ही खंड आज अर्पण करणार आहात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी 1.5 वर्षापूर्वी आलो होतो आणि आपल्या भिलार गावासाठी, पुस्तकांच्या गावासाठी 52 लोकप्रिय अभंगांचं पुस्तक भेट दिलं होतं. या पुस्तकात QR कोड आहे प्रत्येक अभंगाला. तो स्कॅन केला की तो अभंग यूट्यूबवर ऐकायला मिळतो. हे पुस्तक मी भेट दिलं होतं. आता हे तिन्ही खंड मी भेट देणार आहे. म्हणजे तिथे येणाऱ्या कुठल्याही माणसाला 900 अभंग इंग्रजीमधून त्यांचं भाषांतर वाचता येईल, अभंग कळतील, तुकाराम महाराजांची शिकवण अशा रीतीने तिचा प्रसार होईल. आणि ह्यामध्ये आम्ही छान छान चित्र पण काढली आहेत, अर्थ जास्ती चांगलं विशद करायला, कारण अ पिक्चर स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. सो दिस इज व्हॉट वी हॅव डन. त्या मला खूप आनंद वाटतो आहे की मी पुस्तकांच्या माझं शाळेचं शिक्षणच इकडे झालं पाचगणीमध्ये, जे भिलारचंच सॅटेलाईट टाऊन आहे. आणि त्याच्यामुळे मी त्या गावाला अतिशय अभिमानानं ही पुस्तकं भेट देणार आहे. धन्यवाद सर, आपल्याबरोबर बोलून खूप आनंद वाटला. तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून इंग्लंड, फ्रान्स, सिंगापूर अनेक देशांमध्ये ह्यांनी हे पुस्तकं आणि तुकाराम महाराजांचे विचार हे जगापर्यंत पोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आज तुकाराम बीज या निमित्त आपण आज दीपक फडणवीस यांच्याशी आपण चर्चा केलेली आहेत. खरंच त्यांचे विचार, मराठी माणसाचे विचार हे जगापर्यंत ज्ञान पोचवायचे असतात. खरंच ह्या गोष्टीवर आज अधोरेखित होत आहेत. तुम्हाला पुढच्या येणाऱ्या अनेक खंड, 15 खंड जे तुम्ही प्रकाशित करणार आहात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि असंच तुम्ही चांगलं कार्य करत राहावा, अशीच दैनिक डिजिटल प्रभाततर्फे आपणास शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.